ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दूध व्यवसायामुळे तालुक्यामध्ये आर्थिक समृद्धीची वाट मोकळी झाली आहे। सहकारी दूध संघामुळे खाजगी संघावरती नियंत्रण आलं आहे। सहकार हे नफ्याचं नव्हे तर सर्वसामान्यांच्या विकासाचं व्रत असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। राजहंस दूध संघ आयोजित प्राथमिक संस्था बळकटीकरण आणि सहकारामधनं समृद्धी या कार्यशाळेत ते बोलत होते। अध्यक्षस्थानी चेअरमन रणजितसिंह देशमुख हे होते। यावेळी ॲडव्होकेट माधवराव कानवडे, पांडुरंग पाटील घुले तसेच राजेंद्र चकोर, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, आरवी रहाणे, विलासराव वरपे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबन कुराडे, बादशाह वाळुंज, संजय पोकळे, विक्रमराजे थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, भारत मुंगसे, गोरख नवले, डॉक्टर प्रमोद पावसे, के थोरात, डॉक्टर सुजित खिलारी, ॲडव्होकेट अनिल भांगरे आदी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी थोरात म्हणालेत की देशी गायींपासून संकरित गायींपर्यंतचा प्रवास हा ग्रामीण समृद्धीचा प्रवास ठरलाय। दूध संघांनी स्वच्छता, शिस्त आणि पारदर्शकता यावरती भर देणं गरजेचं आहे। गायींची दूध उत्पादकता वाढवणं हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे। मुरघास मुक्त संचार गोठा पौष्टिक आहार या उपक्रमांना चालना द्यावी। 1982 मध्ये आपण प्रथम मुरघास तयार केला आणि त्याचे फायदे आजही दिसतायत। खाजगी संघ नफेखोरीसाठी काम करतायत तर सहकार हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे। काही प्रवृत्ती खोटा प्रचार करत आहेत, त्यांना वेळीच आळा घालावा। अध्यक्ष रणजितसिंह देशमुख म्हणालेत की दूध व्यवसाय हा कष्टाचा पण समाधान देणारा व्यवसाय आहे। भावामधील चढउतार अडचणी असूनही आपल्या तालुक्यातील सचिव आणि पदाधिकाऱ्यांची कामं उल्लेखनीय आहेत। सहकार संघानं शेतकऱ्यांचे हित जपलं आहे। 2 वेळा दूध संकलनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावं। गोठ्यांची स्वच्छता, दूध मशीनची देखभाल आणि बर्कुलरची स्वच्छता राखावी। तसेच 4 डिग्रीपर्यंत थंड दूध संकलित करण्यावरती भर द्यावा। तर ते पुढे म्हणालेत की राजहंस दूध संघाचे उपपदार्थ हे अत्यंत गुणवत्तापूर्ण आहेत। सर्व शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांनी या उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करावा। सहकार टिकवून ठेवत अधिक सक्षमीकरणासाठी सोलर आणि इतर उपक्रम राबवले जातील। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुजित खिलारी यांनी केला आहे तर ॲडव्होकेट अनिल भांगरे यांनी सहकारी कायदे आणि नियमांवरती मार्गदर्शन केलं। तर डॉक्टर खिलारी यांनी दुभत्या गायींच्या संगोपन आणि स्वच्छ दूध निर्मितीवरती माहिती दिली आहे। यावेळी कार्यक्रमामध्ये आभार व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर यांनी मानले आहेत। खरं तर अतिशय महत्त्वपूर्ण हा कार्यक्रम आहे। आपण वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दरवर्षी आपण भेटत असतो आणि मी या सभेमध्ये यावेळेस सांगितलं होतं की आपण आता वेळोवेळी अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करत जाऊ, वेळोवेळी मार्गदर्शन त्या ठिकाणी करत राहणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा सुरुवात आपण आज या ठिकाणी या मार्गदर्शनपर कार्यक्रमाने या ठिकाणी आपण करत आहोत। आपण इथं बसलेले सर्व लोक आपण जे आहेत हे सगळे दूध व्यवसायातले, दूध संस्थांशी निगडित आहे, दूध धंद्याशी आपण सर्व निगडित आहे। त्याच्यामुळं दुधाबद्दल आणि दूध व्यवसायाबद्दल फार काही वेगळं या ठिकाणी सांगण्यासारखं त्या ठिकाणी नाही। कारण की आपल्याला माहिती आहे की दूध व्यवसाय, दूध धंदा असा व्यवसाय आहे हा 24 तास कंटिन्यू 365 दिवस चालणारा हा धंदा आहे। तो शेतकरी आपला दूध उत्पादक असेल, त्याला रोज त्या गाईला चारा घालायचाच आहे, ती गाई रोज दूध देणारच आहे, ते दूध काढायचं आहे, तुम्हाला डेअरीला आणून ते दूध घालवायचंच आहे त्याला। त्याचबरोबर डेअरीला आल्यानंतर ते थंड करायचंय, ती प्रक्रिया करायची आणि ते तुम्हाला रोज संघाला पाठवायचं आहे। संघात आल्यावर रोज तेच प्रक्रिया करायचं, त्याचं पॅकिंग करायचं, त्याचं वितरण करायचं। हे नॉनस्टॉप चालणारं काम आहे, नॉनस्टॉप, हे कधी थांबत नाही। म्हणजे आज रविवार आहे, सुट्टी आहे, मग आज बंद करू असं नाही। आज आता सण आहे, दिवाळी,
बंद ठेवू काही दिवस, बाकीच्या संस्था असतात जसं किंवा त्यांचं असतं तसं आपल्याला करता येत नाही. आपलं हे 24 तास नॉनस्टॉप 365 दिवस चालणारा आपला हा खरं तर व्यवसाय आहे. आणि एवढंच नाही तर कोरोनाच्या काळात देखील अख्खं जग बंद होतं, सगळं जग स्थिर झालं होतं, सगळं जग थांबलं होतं. मात्र दूध व्यावसायिक, दूध उत्पादक, दूध डेअरी चालक, संस्था चालक मात्र थांबलेले नव्हते. शेतकरी आपल्या जीवावर उधार घेऊन रोज दूध आणून त्या डेअरीला घालतच होता. तिथं त्या डेअरीवरती आमचे चेअरमन असतील, आमचे सर्व संचालक मंडळ असतील, त्यांना डेअरी चालवावीच लागत होती. आमचे सचिव असतील, सचिवांना स्वतःच्या जीवावर उधार होऊन रोज तिथे यावंच लागत होतं. दूध संकलन करावं लागत होतं, गर्दी असायची. त्यावेळेस परिस्थिती अशी होती, माणूस माणसाच्या जवळ जायला घाबरायचा. मात्र त्या परिस्थितीत देखील आमचे सर्व लोक, दूध धंद्यातले लोक, हे कुठल्याही जीवाची पर्वा न करता आपण सर्वजण काम करत होतो. या ठिकाणी आपण त्याचा खरं तर या ठिकाणी मला ही मांडणी त्या ठिकाणी करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपलं हे काम नॉनस्टॉप चालणारं काम आहे, कधी थांबत नसतं. आणि पुढच्या काळात देखील आपण जर बघितलं, त्याचबरोबर मी का सांगतोय, कारण की आपण सर्व या प्रक्रियेतले लोक त्या ठिकाणी आहेत आज. आणि हे आपलं सकाळ संध्याकाळ चालणारं काम आहे, आपलं दिवसातून 2 वेळा. आणि आपल्याला माहिती आहे, एक बाजूला हे आहे, आपण ते काम करतोय, ते करत असतो, तर त्या कामात किती अडचणी आहे, किती प्रश्न, हे देखील आपल्याला सर्वांना माहिती आहे. दूध धंदा आता असा आहे की इतका अस्थिर झालेला आहे, सतत चढ उतार, सतत दर बदलत असतात, वाढत असतात, कमी होत असतात. कधी दुष्काळ होतो, कधी पाऊस पडतो, कधी त्या ठिकाणी पावडरची रेट वाढतात, कधी कमी होतात, कधी काय होतं. म्हणजे एकही दिवस स्थिर हा धंदा त्या ठिकाणी नसतो, अस्थिर असा हा धंदा आहे. आणि त्यामुळे त्याच्या अडचणी तेवढ्या संकटे त्याच्यामध्ये सातत्याने येत असतात. आणि जो दूध धंद्यामध्ये काम करत असतो त्याला सातत्याने सतर्क राहावं लागतं आणि अडचणींना तोंड द्यावं लागतं, प्रश्न आपल्याला सामोरं त्या ठिकाणी जावं लागतं. इथं आमचे डेअरीचे सचिव, आपले चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन आहेत, संचालक काही आहेत. डेअरीवर चालवणं किती अवघड आहे, तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज आहे का? आता डेअरीवर बसल्यानंतर तिथं रोज उत्पादक येणार आहे, रोज कोण ना काही बोलणार आहे, कोण ना काही तक्रारी करणार आहे, काही ना काही अडचणी त्या ठिकाणी मांडणार आहे. आमच्या सचिवाचं मला खरं तर आश्चर्य वाटतं, जो दूध कंटिन्यू तिथं घेत असतो सकाळ संध्याकाळ, किती लोकांना तोंड द्यावं लागतं, किती लोकांना उत्तरं द्यावं लागतं, किती त्याला प्रश्न त्याच्या समोर असतात, किती ऐकून घ्यावं लागतं. कमी ऐकून घ्यावं लागत नाही. म्हणजे सगळं तोंड देत काम सतत आपण त्या ठिकाणी करत असतो. मी सहज उदाहरण दिलं, आता कारखान्याचे व्हाईस चेअरमन आले म्हणून मी आता ते तुलनात्मक आम्ही करत नाही, पण आपण कारखान्याचा ऊस वर्षातून एकदाच आणतो वर्षातून, तरी किती आपल्याला अडचणी येतात, लोकांच्या तक्रारी येतात, वेळेत जात नाही. कुणी म्हणतो खालूनच कापला नाही, वरूनच कापला, कुणी म्हणतं जाळून कापला, कुणी म्हणतो वाडेच राहिले नाही. म्हणजे वर्षातून एकदा करायचं तरी एवढे प्रश्न समोर येत असतात. आमची ही मंडळी सकाळी पण तेच करतात, संध्याकाळी पण तेच करतात. एकही दिवस खाडा नाही, वर्षातून एकदा नाही, दिवसातून 2दा लोकांना सामोरं जावं लागतं. लोकांच्या समोर अडचणींना प्रश्न या ठिकाणी सामना करावा लागत असतो. आणि ही खरं तर मी मांडतोय म्हणजे काय, हे आपल्या भावना आहेत मनातल्या. सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या मनात ह्याच भावना असणार आहे. चेअरमन असतील सोपे का डेअरी चालवणं, तुम्ही सांगा ना. सचिव लोक आहेत आमचे, हे तोफेच्या तोंडीच असतात कायम, हे कायम तोफेच्या तोंडी, कायमच बोलणं ऐकायचंय, बरोबर का नाही? तर अशा पद्धतीने ह्या आमच्या मनातल्या दूध धंद्यातल्या काम करण्यातल्या मनातल्या भावना आहेत, ह्या मी त्यांच्या भावना आपल्या समोर व्यक्त करतोय. इथं सगळे बसलेले आपण सगळे दूध व्यवसायातलेच आहेत, कुणी वेगळं नाही. साहेब दूध संघाचे माजी चेअरमन राहिलेले आहेत, जोरवे डेअरीचे चेअरमन राहिलेले आहेत, इथं प्रत्येक पदाधिकारी आहे, हा डेअरीशी जोडलेला आहे. सगळं आपल्याला माहिती आहे, तर हे आपलं बाहेरच्या लोकांना माहित नसतं आपण कशा पद्धतीने काम करत असतो. म्हणून त्या ठिकाणी भावना आपली फक्त मी व्यक्त करण्याचं काम या ठिकाणी आपल्या समोर मी खरं तर केलेलं आहे. पण एक कायम किती अडचणी असल्या, किती प्रश्न असले तरी मनात एक मात्र कायम समाधान असतं की आपण जे काम करतोय, आपल्याला किती त्रास होऊ, किती अडचणी असू, पण आपल्या कामामुळं लोकांचा प्रपंच फुलतात आहे, लोकांच्या प्रपंचाला हातभार लागतो, त्यांचं कुटुंब असते, व्यवसायावर चालतं. आणि या कार्यामध्ये आपलं योगदान आहे, आपली मनापासून आपण त्यामध्ये काम करतो आणि त्याच्यावर ते कुटुंब चालतं, त्याला ते दोन घास सुखाचे मिळतात, त्याच्या मुलांचे शिक्षण होतं, त्याच्या नोकऱ्या होतात.
हे एक समाधान मात्र या व्यवसायात कायम मनामध्ये असतं. आणि म्हणून जेव्हा अडचणी येतात, खूप प्रश्न निर्माण होतात, तेव्हा हाच प्रश्न मनात एकदा येतं की नाही जाऊ दे, समाधान आहे ना, आपलं करतोय ना, लोकांचं भलं होतंय ना, हा प्रयत्न आपला त्या ठिकाणी सातत्याने आपल्या सर्वांच्या मनामध्ये खरं तर त्या ठिकाणी राहत असतो. आपण सर्व सहकारात काम करणारी मंडळी, आज सहकारातून समृद्धी या विषयावरती या ठिकाणी आपलं भांगरे साहेबांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन त्या ठिकाणी खरं तर केलं. आणि सहकार काय किंवा काय आपल्याला त्याचं वेगळं खरं तर सांगण्याची गरज नाही. आपला तालुका हा सहकाराचा तालुका म्हणून ओळखला जातो. संगमनेर तालुक्यात महाराष्ट्रामध्ये संगमनेर हा सहकार पंढरी म्हणून समजला जातो. आपल्या सर्व संस्था, मग तो कारखाना असेल, दूध संघ असेल, शेतकी संघ असेल, या सर्व सहकारी संस्था 50-50 वर्ष झाले तरी अजून चालू आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहेत, प्रगतिशील पद्धतीने चालू आहेत आणि घौडदौड त्या ठिकाणी करतायत. अतिशय यशस्वी वाटचाल आपली त्या ठिकाणी चालू आहे. इतर ठिकाणी तुम्हाला हे चित्र दिसणार नाही. संस्था संपलेल्या आहे, संस्था बंद पडलेल्या आहे. मात्र संगमनेर मध्ये हे खरं तर वेगळं चित्र आहे. कारण की आपल्याला माहिती आहे, आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, स्वर्गीय दादांनी आणि त्यांच्या सर्व जुन्या सहकाऱ्यांनी या संस्था कशा उभ्या केलेल्या आहेत, किती अडचणीतून केलेल्या आहेत. कुठलंही त्यांच्याकडे उत्पन्न नव्हतं, पैसे अडके नव्हते, काही साधन समुद्री नव्हती, पाणी नव्हतं, काही नव्हतं, हलक्या जमिनी होत्या. पण एवढ्या कठीण याच्यातून देखील एवढ्या मोठमोठ्या संस्था या लोकांनी त्या ठिकाणी उभ्या केला. म्हणजे दूरदृष्टी होती, एक विचार होता आणि त्या विचारातून आज हा सहकार या ठिकाणी उभा राहिलेला आपण बघतोय. खरं तर सहकाराला पर्याय नाही, तुम्हाला सांगतो. कारण की सहकार टिकला तर शेतकरी टिकणार आहे, सहकार जगला तर शेतकरी जगणार आहे. जिथं जिथं सहकाराचं राहिलेलं नाही, जिथं सहकारी संस्था राहिलेली नाही, त्या तालुक्यांची काय अवस्था आज झालेली आहे याची आपण कल्पना पण त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि म्हणून हा सहकार आपल्याला वाढवायचा आहे, सहकार पुढे न्यायचा आहे, सहकार टिकवायचा आहे. यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्नशील त्या ठिकाणी राहावं कायम लागणार आहे. सहकाराचा अर्थच तो आहे, म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवली चळवळ. म्हणजे मला काही लोकच आहे, चालवणारी लोकच आहेत आणि सर्वच लोकच हे त्या ठिकाणी करत असतात. इथं कुठलंही सरकार नाही, कुणी इथं कुणाचं काही नाही, सगळ्या लोकांचंच आहे. आणि म्हणून ते बाय द पीपल, फॉर द पीपल, टू द पीपल हे जी कॉपरेटिव्हची जी आपली म्हण आहे ती खऱ्या अर्थाने संगमनेर तालुक्यात आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. साहेबांचं देखील आपण बघतो, दादांनंतर साहेबांनी या सगळ्या संस्था आज ते 25-30 वर्षापासून या संस्थांचं नेतृत्व करतायत. राजकारणातही ते सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी सक्रिय आहेत. मात्र सगळ्यात जास्त लक्ष त्यांचं असतं ते आपल्या सहकारी संस्थांवरती. कारखाना असेल, दूध संघ असेल, प्रत्येक आठवड्याला आढावा घेतला जातो की काय कामकाज चाललंय, काय तुम्ही नवीन निर्णय करताय, काय काय करताय. हे सातत्याने साहेबांचा पाठपुरावा चालू असतो. आणि साहेबांचं तर दूध धंद्यावर तर विशेष प्रेम आहे, तुम्हाला सांगतो. सहकारावर तर आहेच, मात्र दूध धंद्यावरती साहेबांचं विशेष प्रेम आहे. साहेबांना दूध धंद्यातले खूप बारकावे माहिती आहेत. साहेब दूध संस्थेचे चेअरमन होते, संघाचे होते, त्यावेळेस साहेबांनी खूप गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे खाल्लं असं समजून मी खाणार. अशा पद्धतीने साहेबांचंही दूध व्यवसायावरती खूप बारीक लक्ष असताना प्रेमही साहेबांचं तेवढंच. साहेबांना दूध धंद्यातले फार बारकावे माहिती आहेत सगळे. आणि साहेबांचं आता मोबाईल जरी बघितला, आपलं व्हॉट्सअपवर साहेबांचा फोन नंबर जर बघितला तर त्याच्यावर गाईचं चित्र आहे. अजूनही आपण आपले फोटो लावतो, कुणी कुणाचे लावतं, माझ्या ह्याच्यावर विठ्ठलाचा असतो काय, साहेबांच्या ह्याच्यावर नाही, साहेबांच्यावर गाईचं चित्र आहे आणि ते पण संकरित गाई. संकरित गाई आज आपली आई तिथे आज त्याच्यावर दूध धंदा आपला सगळा संकरित गाईवर चालू असतं, चाललेलं आहे. कुणी जरी काय म्हणत असलं देशी गाय पाळल्या पाहिजे हे ते ठीक आहे, भावनिक म्हणून ते ठीक आहे, धर्म म्हणून ठीक आहे, पण व्यवसाय म्हणून तुम्हाला ह्या गायींशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तर या पद्धतीने साहेबांचं त्या ठिकाणी लक्ष असतं. साहेब खरं तर काही शब्दात आणि एकच वाक्यात बोलतात आणि त्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने दिशा मिळत असते. साहेब एकदा असेच काही वर्षापूर्वी म्हणले दूध उत्पादकता वाढवण्यासाठी काहीतरी करा. तर आम्ही लगेच ते सॉर्टेड सिमेंट, इम्पोर्टेड सिमेंटचं काढली माहिती, त्याचा वापर चालू केला. एम्ब्रिओ ट्रान्सपोर्ट मध्ये आम्ही काही काम केलं आणि आज आपण बघतोय तालुक्यात सगळीकडे सर्रासपणे इम्पोर्टेड सिमेंटचा वापर, आज त्याचं महत्व कळालेलं, वापर चालू झालेला आहे. मुरघास आज आपल्या प्रत्येक घराघरामध्ये मुरघास झालेला आहे. आम्ही साहेबांनी आता म्हणले ठीक आहे मुरघास तर आता झालाय, पण त्याची क्वालिटी बद्दल तुम्ही आता काम चालू करा. साहेबांनी एकच शब्द सांगितला, क्वालिटी. त्याच्यावर आता आपण मुरघासाची क्वालिटी कशी सुधारता येईल, त्या ड्राय मॅटर किती असलं पाहिजे, त्याच्यात स्टार्च किती असलं पाहिजे, त्याच्यात प्रोटीन किती असलं पाहिजे,
ह्याचा आपण अनालिसिस करून आपण आता शेतकऱ्यांना सांगायला सुरुवात करतोय की सायलेज क्वालिटी कशी सुधारणा त्या ठिकाणी करायची. मोदी साहेबांनी सांगितलं की दुधाचं तुमचं चाललंय, पण दुधाला काहीतरी जोड त्या ठिकाणी बघा. आपल्या गाड्या असतात, काही मोकळ्या जात असतात, त्यात काही माल आपल्याला काहीतरी पाठवता येतो का ही सूचना केली. मग आम्ही त्यात बेकरी प्रोडक्टचं त्या ठिकाणी आपण हातात घेतलेलं आहे. एक 4-8 दिवसामध्ये आपले बेकरीचे सगळे उत्पादन, मग ते टोस्ट असतील, बटर असतील, केक असतील, हे देखील आपण चालू केलं की दूध, आपला जो दूध विकणारा जो दुकानदार आहे तो जनरल स्टोर आहे, तो काय फक्त दूधच नाही विकत, त्याच्याकडे सगळ्या वस्तू असतात. तर आपलं जे बेकरी प्रोडक्ट आहे त्या ठिकाणी आपण नेटवर्क आपल्याकडे रेडी आहे, तर आपण बेकरीचं आम्ही खऱ्या अर्थाने काम चालू केलेलं आहे. तर अशा पद्धतीने साहेबांच्या सूचना येत असतात, शब्द साहेब एक टाकत असतात, त्याच्यावर आपण पुढे काम खऱ्या अर्थाने नेत असतो. आज सहकारावर आपण बोलत असताना सगळ्यात आपल्याला जी स्पर्धा जी आहे किंवा सगळ्यात जास्त तोंड आपल्याला द्यावं लागतंय ते आपल्या खाजगी लोकांशी आपल्याला तोंड द्यावं लागतंय. खरं तर खाजगी आणि सहकारी हा विषय फार मोठा आहे, पण मी थोडक्यात या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे की खाजगी म्हणजे खाजगीत खरं तर 2 प्रकार आहेत. म्हणजे असं झालेलं आहे, सरकारने पण असं केलेलं आहे, सहकार आणि खाजगी तुलना त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे आपण एक साधं उदाहरण घेऊ. 2 पैलवान आहेत, मैदानामध्ये उतरवले, कुस्ती खेळा म्हणून सांगितले आणि एका पैलवानाचे हात पाय बांधून टाकलेले आणि एका पैलवानाला खुला सोडलेला पूर्ण मोकळा, आणि तेवढंच कमी काय त्याच्या हातात काठी पण दिलेली अजून आणि लढा सांगितलेला आहे, तुम्ही लढाई करा. तर अशी आपली अवस्था आज सहकाराची या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आहे. समोरचा जो आहे त्यांना कुठलेही बंधन नाही, ते काही करतात, काही करू शकतात, त्यांना विचारणारं कुणी नाहीये, सरकारचं यंत्रणा नाहीये कुणी त्यांना विचारणार. मात्र आपल्याला सगळे बंधन आहेत, आपल्याला सगळं विचारलं जातं, आपल्याला सगळं रेकॉर्ड द्यावं लागतो, सगळी माहिती द्यावी लागते सरकारला. तर अशा पद्धतीने हा जो बदल त्या ठिकाणी आहे. आणि सगळ्या साध्या सोप्या शब्दामध्ये मी या ठिकाणी सांगेल, खाजगीवाल्यांमध्ये 2 टाईप आहेत तुम्हाला सांगतो. एक टाईप आहे की जे लोकांनी कोट्यवधी रुपये खर्च करून स्वतःचे प्लांट लावलेले, खाजगीचे प्लांट, म्हणजे त्यांनी व्यवसाय करण्यासाठीच लावलेले. ते काही शेतकऱ्याचं भलं करायचं आणि शेतकऱ्याला मोठं करायचं म्हणून नाही, काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून दूध डेअऱ्या मोठे प्लांट लावलेले, हा एक प्रकार आहे. आणि दुसरा ह्याच्यामध्ये एक प्रकार आहे तो म्हणजे जे गाव पातळीला दूध गोळा करतात, हे सेंटर चालक ज्यांना म्हणता येईल किंवा एजंट मी म्हणेल, यांच्याकडे काहीच यांचं बॅकग्राऊंड नाहीये, यांना कुठला प्लॅन नाहीये स्वतःचा. दूध घेतल्यावर दुधाचं काय करायचं यांना माहित नाहीये, काय करणार. यांनी फक्त दूध गोळा करायचं गावातून, ते दूध घ्यायचं. त्यांच्यावरती अजून एक असतो असं चिलिंग प्लांट त्याला म्हणतात, त्यांनी थोडासा खर्च केलेला असतो चिलिंग प्लांट मध्ये, आणि तिथं ते दूध न्यायचं, तिथं थंड करायचं, आणि तो चिलिंग प्लांट वाला जो मेन प्लांट वाला असतो, जो खाजगीवाला ज्याचा स्वतःचा प्लांट आहे, त्याला तो पुरवठा करत असतो. म्हणजे तुम्ही विचार करा, तुमचं दूध ज्या खाजगीमध्ये जे घेतलं जातं ते दूध तुमचं पहिले त्या एजंटकडे जाणार आहे गाव पातळीच्या, त्या एजंटकडून ते चिलिंग प्लांट वाल्याकडे जाणार आहे, आणि त्या चिलिंग प्लांट वाल्याकडनं ते खाजगी जो प्लांट ज्यांनी मोठे पावडर प्लांट किंवा पॅकिंग ज्यांचं असेल तिथं जाणार आहे. 3 टप्पे. आपलं सहकारातलं तुमचं दूध डायरेक्ट आपली गाव पातळी संस्थान डायरेक्ट संघात येतं, मध्ये कुठेही त्यामध्ये कुणीही त्या ठिकाणी नाही. आता तुम्ही विचार करा, हे लोक मग एवढे 3 टप्पे मग पैसे कुठून आणतात, यांना फायदा कसा मिळतो? तर यामध्ये हे तुमच्याच दुधाचे पैसे असतात, हे वेगळं काही नाहीये. भाव आपणही तोच देतो, ते तेच देतात, सारखाच भाव देतो. मग या लोकांची साखळी, यांचा नफा कुठून येतो? तर तुमच्याच दुधातून तो नफा जात असतो. तुम्हाला सांगतो, ते आता वेगवेगळे प्रयोग केले जातात, सगळे प्रयोग त्या ठिकाणी होतात. हे साधं गणित आहे ना. तुम्ही डायरेक्ट प्लांटला संघाला घालतात, आपण डायरेक्ट आहे, त्यांच्या 3-4 टप्प्यामध्ये ते दूध मेन प्लांटला जातं. मग ही साखळीला या पैसे यांना कमिशन कसं शिल्लक राहतं, कुठून येतं? ते तुमच्याच दुधातून होत असतं. तर हे आपण एक कुठतरी खऱ्या अर्थाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा फार मोठा फरक खाजगी आणि सहकारातला आहे. त्याचबरोबर आज संस्था बळकटीकरणाचा थोडंसं लागते, पण बोललं पाहिजे, महत्वाचं आहे. आपण सगळे महत्वाचे लोक आहोत. संस्थांचं बळकटीकरण आज आपण हा विषय महत्वाचा घेतलेला. आज काळाची गरज झालेली. पूर्वी आपल्या संस्था होत्या, इमारती झालेल्या आहेत, ज्या पद्धतीने चाललंय तसं चाललंय. पण आता आपल्याला स्पर्धेला तोंड द्यायचंय, बारीक बारीक गोष्टींचा विचार करायचा आहे. संस्था नुसते चालून आता उपयोग नाही, चालले म्हणून चालले असं आता होणार नाही. याच्या पुढे फार स्पर्धेला आपल्याला तोंड द्यायचंय, म्हणून बारीक बारीक गोष्टींचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. मगाशी एमडी साहेबांनी स्वच्छतेच्या बाबतीत सांगितलेलंच आहे, मी त्यावर काही फार बोलणार नाही. पण ही बेसिक गोष्ट आहे, स्वच्छता, संस्थांमध्ये स्वच्छता असणे ही बेसिक गोष्ट आहे. आणि ते सचिव लोकांचं आपलं खरं तर काम आहे. यांनी हे बारकाईने बघितलं पाहिजे. चेअरमनचं पण काम आहे, चेअरमननी लक्ष ठेवलं पाहिजे होतंय का नाही. पण सचिवांचं काम आहे. कारण की आम्हाला असं बऱ्याच ठिकाणी आढळलं की जे बल्ब कूलर आपले आहेत, त्या बल्ब कूलरची पाईप जी असती
ते पाईप मध्ये असं घट्ट दह्यासारखं साठलेलं अनेक संस्थांमध्ये आढळलं. म्हणजे तुम्ही विचार करा, एका शेतकरीचं समजा किती चांगलं दूध आणून ते आपल्या संस्थेत टाकलं, ते दूध तुमचं बल्क कॉलोनीच्या फक्त पाईप मधून जरी पास झालं तरी त्या अख्ख्या दुधाची क्वालिटी खराब होणार आहे. अख्खा क्वालिटी त्याचे बॅक्टेरिया वाढणार आहे, एमबीआरटी कमी होणार आहे. म्हणजे एवढ्या चुकीमुळं अख्ख्या जे दूध आपल्याकडे येते, सगळे शेतकरी जे समजा जे चांगलं दूध घालतात त्यांचं सगळ्यांचं दूध खराब होते. ही छोटी गोष्ट आहे आपल्यासाठी, पण त्याच्यामुळे एवढं मोठं नुकसान होते. तर ही काळजी आपल्याला तुम्हाला घ्यावं लागणार आहे. सचिवांनी स्वच्छता, टेम्परेचर 4 डिग्रीचं तुम्हाला दूध संघाला तुम्ही इथं घातलं पाहिजे. अनेक ठिकाणी आम्हाला दिसतंय 7-7, 8-8 डिग्रीचं दूध त्या ठिकाणी इथं संघात आल्यावर लागतं. चिलिंग चार्जेस आपण देतो, बल्क कूलर देतो, याचा काय उपयोग होतो? जर दूध जर त्या टेम्परेचर येणार असेल तर दुधाचं टेम्परेचर जरी वाढलेलं असलं तरी क्वालिटी त्याची खराब होती. म्हणजे क्वालिटी टिकवण्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करावा लागणार आहे. बारीक छोट्या गोष्टी, पण ह्याचा परिणाम फार मोठा होत असतो. आणि आज आपला संघ हा या क्वालिटीच्या ह्याच्यावरच उभा आहे. आज इमारती तुम्हाला दिसतात, एवढं मोठं आपण झालेलो आहे. फक्त एकच कारण आहे, तुम्हाला सांगतो, क्वालिटी. आपण क्वालिटी टिकून ठेवली आहे, क्वालिटी मेंटेन ठेवली आहे. संगमनेर तालुक्यातल्या दुधाची क्वालिटी अजून खूप चांगली आहे. इतर तालुक्यात जा, अख्खा खेळ झालेला आहे क्वालिटीचा. लोक काही करतात आणि कशाही पद्धतीचं दूध घालतात आहे आणि खाजगीवाले ते दूध घेतात आहे. सहकारात बंद नाही. आपण सांगतो या क्वालिटीच्या खालचं आम्ही दूध घेणार नाही. त्याच्यामुळे आपले लोक सगळे त्या पद्धतीने दूध घालतात आणि म्हणून ही क्वालिटी आपल्याकडे टिकून आहे. आणि जर क्वालिटी आहे तर सगळे, तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी आपण यात कॉम्प्रोमाइज केलं तर आपलं सगळं हे ढासळल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून क्वालिटीवर खूप लक्ष द्यावं लागणार आहे. विशेषतः सचिव लोक तर करतात, पण इथं चेअरमन लोक आमचे आहेत, व्हाईस चेअरमन आहेत, संचालक मंडळ आहे, यांनी आता डेअरीवर क्वालिटीच्या बाबतीत लक्ष दिलं पाहिजे. किती दूध संकलन झालेलं आहे, किती क्वालिटीचं दूध संकलन झालंय, डेअरीचा बल्क किती लागलाय, तुम्ही संघाला किती दूध पाठवलंय, त्याचा बल्क किती लागलाय, किती फरक येतोय, हे रोजचं रोज बघितलं पाहिजे. तुम्हाला या गोष्टी आता याच्या पुढे कराव्या लागणार आहे. मला तर असा अनुभव, अनेक चेअरमन माझ्याशी बोलत असताना तुम्हाला सांगतो, संकलन सांगता येत नाही. असं खरंच म्हणजे असं हे विचारलं ना, थोडं थांबावं लागतं. असेल 1500, असेल 1600, असं आहे, अशी अवस्था आहे. नाही काही असतात उदाहरण, पण म्हणजे तरी एवढ्यामध्ये नका सांगत. नाही आणि त्याबद्दल आभारीच आहोत. तथापि नाही आता पूर्वी हे गोष्टी चालत होत्या. मी सांगतोय की पूर्वी चालत होतं, पण आता स्पर्धेत एवढं आपण आलेलो, एवढ्या लोकांना आपल्याला तोंड द्यायचंय की हे आता पूर्वीसारखं चालणार नाही. बदल करावा लागणार आहे, लक्ष द्यावं लागणार आहे. चेअरमन लोकांना मॉनिटरिंग करावं लागणार आहे, डीओवर लक्ष द्यावं लागणार आहे. किती दूध येतंय, काय क्वालिटीचे येते, किती संकलन झाले, रोज बघायचंय. पण फार काही अवघड नाही, फार बारकाईत जायची गरज नाही. सचिव लोक आपले सगळे आहेत व्यवस्थित, त्यांना सगळं माहिती ते करतात. पण तुम्ही संकलन किती आहे, क्वालिटी काय, डेअरीचा बल्क किती आहे, संघाचा बल्क किती लागतो, एवढं तरी बघू शकतो ना आपण. आणि हे बघण्याची वेळ आता आपल्याला आली, हे करावं लागणार आहे. म्हणून मी मुद्दाम सांगत आहे. त्याचबरोबर आपण क्वालिटीच्या बाबतीत असेल, दूध संस्थेचं दूध संकलन कसं वाढेल यासाठी पण आपल्याला तो प्रयत्न करावा लागणार आहे. पूर्वी चालत होतं, लोक गेले सोडून जाऊ दे, गेला आपल्याला काय फरक पडतो असं आपण म्हणत होतो. आता नाही. आता आपल्याला, तुम्हाला ते दूध सोडून गेला नाही पाहिजे. जो कोणी इच्छुक असेल किंवा जो दूध सोडून गेलेला आहे त्याला परत कसं आणता येईल यासाठी आपल्याला आता कामाला लावायचं. ह्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावा लागणार. मग ते चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असेल, संचालक मंडळ असेल, सचिव असेल, तर आम्ही ज्या गोष्टींचा विचार केलेला आहे की लोक काही जे सोडून गेलेले आहेत. आपल्या तालुक्यात 7 लाख लिटर दूध आहे. आपला आकडा करेक्ट करावा लागेल. 9 लाख आपण सांगतात तुम्ही, 9 लाख नाही, 7 लाख लिटर दूध आहे. त्यातलं 3.5 लाख लिटर दूध आपल्याला संघाला येतं. या सीझनला तर आपण 4 लाखापर्यंत गेलो होतो. म्हणजे आपल्याकडे निम्म्यापेक्षा जास्त दूध आपल्याकडे. आणि त्यामुळं आणखी दूध कसं वाढेल, दूध वाढलं तर आपलं संकलन वाढलं तर टर्नओव्हर वाढणार आहे, टर्नओव्हर वाढलं तर व्यवसाय वाढणार आहे, व्यवसाय वाढला तर नफा वाढणार आहे. त्याच्यामुळे आपण आता सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलं पाहिजे. दूध वाढवण्यात आम्हाला ज्या लक्षात आलं की लोक खाजगीकडे जातात. साहेब सगळ्यात प्रमुख कारण आहे की खाजगीकडे जाण्याचं उत्पादकांचं, ते म्हणजे ऍडव्हान्स. तो खाजगीवाला उत्पादकांना ज्याचं 10 लिटर जरी दूध असलं ना, त्याला 50,000, 60,000, लाख रुपये तर असे देऊन टाकतो तो सहजासहजी ऍडव्हान्स. आणि तो शेतकरी बिचारा अडचणीचा असतो, त्याला खूप गरज असती, तो घेतो आणि ते दूध तिथं घालतो. पण खऱ्या अर्थाने तिथं त्याचं खरं नुकसान चालू होतं. त्या 50,000 साठी तो जातो, पण तो कायमचा तिकडे मानला जातो. तुम्हाला सांगतो
आणि ते जसं सावकार असते ना पूर्वीची पद्धत सावकारी, तसा हा कार्यक्रम आहे. पूर्वी ते कर्ज द्यायचं आणि एकदा त्या सावकाराच्या कचाट्यात अडकलं का त्याला ते व्याजावर व्याज पार तो संपून जायचा. तशीच आता हे नवीन पद्धतीची सावकारी आहे दूध व्यवसाय. म्हणजे तुमचंच दूध घ्यायचंय, तुम्हाला ऍडव्हान्स देतात आणि ऍडव्हान्स हे काय कुठून घरून पैसे आणतात का, कुठल्या तरी बँकेकडनं घेऊन तुम्हाला देतात, कुणाच्याकडून तर आणून तुम्हाला देतात. मग ते त्याचा व्याजाचा हिशोब लावणार आहेत का नाही? का म्हणणार आहे नाही आमचा शेतकरी आणि आमच्या जवळचा आहे त्याला व्याज आम्ही लावणार नाही, असं होणार आहे का? ते तुमच्या दुधातूनच ते व्याज वसूल होणार आहे. तुमच्या अनामत 3-3, 4-4 रुपये अनामत कापतात खासगीवाले. 4-4 रुपये लिटरला अनामत. किती पैसा तो गोळा होतो? तुमचाच पैसा आहे. तेच पैसा घ्यायचा, त्याच्यावरच व्याज कमवायचं, तेच तुम्हाला परत द्यायचं, त्याच्यातूनच तुम्हाला ऍडव्हान्स वाटायचा. म्हणजे सगळं तुमच्याच पैशात तुमचाच सगळा खेळ करायचा कार्यक्रम चाललेला आहे. तर हे तुम्ही कुठतरी आपण विचार केला पाहिजे या गोष्टींचा. आणि यात एकदा अडकला का माणूस तो बाहेर पडायचा अवघड होतो. तुम्ही जर मला सोडून आम्हाला यावेळेस आता दूध बदलायचंय, तो लगेच म्हणेल तुझं रिपीट यावेळेस देणार नाही, तुझी अनामत यावेळेस कापून घेऊ आम्ही. हे असं चित्र आहे. सहकारी संघात असं नाही कुणी सोडून चालला जा बाबा तुझं काय असेल दिवाळीला हिशोब होऊन जाईल तुझं, आपण कुणीकडनं अडवत नाही कधी. तर हे गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि आपण हा प्रयत्न केला पाहिजे की दूध कसं वाढेल आपल्या संघाचं, आपल्या संस्थेचं. तुमच्या संस्थेचं 2000 लिटर दूध आहे, तुम्ही 3000 कसं जाईल यासाठी प्रयत्न चालू करा. 4000 आहे 5000 कसं होईल प्रयत्न चालू करा. एक असतो दूध उत्पादक जो आपला जात असतो. दुसरं ऍडव्हान्सचं पहिलं कारण असतं. दुसरं कारण आपलं असतं की आपलाच कोणतरी जवळ असतो म्हणजे राजकीय पटत नसतं. त्या डेअरीचा हा चेअरमन आहे तर माझं इथं मला जमणार नाही, राजकीय अंतर्गत असतं, माझं इथं पटत नाही म्हणून दुसऱ्या डेअरीला खासगीत दूध घालायचं. असा पण एक प्रकार आहे. ते आपलेच लोक आहेत, कार्यकर्ते आपलेच आहे, सगळं आपल्याच विचारायचं आहे, साहेबांबरोबरच राहतात ते, मात्र दूध दुसरीकडे घालतात. पण या ठिकाणी देखील आपण विचार केला पाहिजे की हा सहकार आहे, हा सहकारी संस्था आहे, तिथं राजकारण बाजूला राहिलं पाहिजे. आणि आजपर्यंत आपल्या तालुक्यात सहकार आणि राजकारण कधी एकत्र आलं नाही म्हणून ह्या सहकार टिकलाय, या संस्था या टिकलेल्या आपल्याला दिसतात. आपण कधीच एकत्रित केलेलं नाही राजकारण आणि सहकार. आणि हेच आपल्याला गाव पातळीवर देखील करायचंय. तुम्ही जे कोणी असतील त्यांना सांगा, तुमचं राजकीय जरी पटत नसेल, विचार नसेल तर तुम्ही साहेबांशी बोला, आमच्याशी बोला, पण दूध मात्र खाजगीला घालू नका, आपल्याकडे त्या ठिकाणी दूध घाला. असं आपल्याला जे कार्यकर्ते असतील त्यांना आपल्याला विनंती त्या ठिकाणी करायची आहे. त्याचबरोबर तिसरा एक घटक आहे तो म्हणजे कर्मचारी. अमृत उद्योग समूहामध्ये 8-10 हजार कर्मचारी, मला एक्झॅक्ट आकडा नाही माहिती, पण 10,000च्या आसपास कर्मचारी आपल्याच उद्योग समूहातले, आपल्याच अमृत उद्योग समूहातले कर्मचारी दूध बाहेर घालतात, खासगीला दूध घालतात. म्हणजे बाकीचं जाऊ द्या, आमच्याकडे असे उदाहरण आहे की संघाचे कर्मचारी, दूध संघाचे कर्मचारी आपल्या, ते पण काही लोक खासगीला दूध घालतात. पगार आपला घ्यायचा, रोजीरोटी आपल्या जीवावर चालणार, कुटुंब आपल्या जीवावर चालणार, सगळं आपल्या जीवावर चालणार आणि दूध तिकडं खासगीला घालणार, त्या दुसऱ्यांना मोठं करायचं काम करतात. म्हणजे इथं कल्पनाच येत नाही, असं करू शकतात का लोक? आपल्या संघात काम करून दूध दुसरीकडे घालतात, असं कसं होऊ शकतं? ही कल्पनाच येत नाही मनामध्ये, पण करणारे लोक आहेत. तर आपल्याला आता ह्याच्यावर कुठतरी निर्णय साहेब करावा लागणार आहे. तुमच्या आता गाव पातळीला तुम्हाला ज्या लक्षात आल्या असतील कर्मचारी असतील त्यांची आम्हाला नावं कळवा. तुम्ही पहिले प्रयत्न करा, तुम्ही चेअरमन, तुमचं संचालक मंडळ गाव पातळीला आता मिटिंगा घ्या, तुम्ही बसा, लोकांशी बोला. जे आपलेच दूध ते पहिले आपलेच होते, आता जरी खासगीत गेले असतील ते आपलेच होते, त्यांच्याशी बोला, त्यांना सांगा तुमच्या काय अडचणी आहे, काय प्रश्न आहे, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण दूध आपल्याकडे आणा. जे कार्यकर्त्यांची अडचणी असतील राजकीय ते तुमच्या लेवलला बोलून बघा, नाही सुटल्या तर आम्हाला सांगा, साहेबांना सांगा. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असेल तर तुम्ही त्या गावातली सरळ लिस्ट आमच्याकडे पाठवून द्या. तुमच्या गावातले कर्मचारी हे आपल्या गावात कर्मचारी आहे, अमृत उद्योग समूहाचे हे संघाचे कर्मचारी, हे डेअरीला दूध घालत नाही, बाहेर घालतात, सरळ आमच्याकडे यादी द्या. आम्ही डायरेक्ट ओपनली मागतोय. आणि आम्ही दिवाळीत आमच्या काही लक्षात आलं, आम्ही डायरेक्ट ते बोनस थांबवले, सगळं थांबून टाकलेलं, आम्ही कुणाला दिलेलं नाही. पण हे सांगायची गरजच पडली नाही पाहिजे ना. मला असं वाटतं की हे सांगायची काय गरज आहे? तर अशा पद्धतीने आपल्याला आता सर्वांना मिळून कामाला लागायचं आहे. आपण सगळे सहकारातले लोक आहोत. आपल्या संस्था कशा वाढवायच्या, मोठ्या करायच्या यासाठी. आणि आपण इथं 400-500 लोक आहेत. आपण जर सगळे मनापासून विचार करायला लागलो, कामाला लागलो तर आपलं दूध वाढायला वेळ लागणार नाही, तुम्हाला सांगतो. तर आजपासूनच लगेच फोन करा, ज्यांना वैयक्तिक भेटता येईल त्यांनी वैयक्तिक भेटा, चेअरमन असतील, सचिव असतील त्यांनी वैयक्तिक लोकांना भेटा, ज्यांना शक्य नसेल फोनवर बोला. मात्र हे काम आजपासून या ठिकाणी चालू करा अशी एक या विनंती आम्ही त्या ठिकाणी आपल्याला करणार आहे. त्याचबरोबर आपल्या संस्थांचं एक दूध वाढलं म्हणजे
त्याचं उत्पन्न वाढणार आहे, दूध वाढलं म्हणजे तुम्हाला कमिशन वाढणार आहे, तुमचा खर्च कमी होणार आहे, तर तो आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर खर्च कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर त्यामध्ये सोलर सिस्टीम जी आहे, सोलर जे प्रोजेक्ट आहेत ते आपण डेअरला काही दिलेले आहेत आणि खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी त्या सोलरचा त्या ठिकाणी आलेले आहे. रिपोर्ट आलेला आहे तो म्हणजे 2000चा बल्ब कूलर आहे, 3000चा आहे, 4000चा बल्ब कूलर आहे. त्याला 2000च्या याला मला वाटतं 6 किलोवॅटचं सोलर सिस्टीम लागते, 4000ची त्याला 8 किलोवॅटची लागते, 5000चं आहे त्याला मला वाटतं ते आता टेक्निकल ह्याच्यात मी फार जाणार नाही. मात्र त्या आपण टाटा आणि महिंद्रा या स्टँडर्ड कंपन्या आपण नेमलेल्या आहेत आणि मार्केटमध्ये खूप अनेक कंपन्या आहेत, स्वस्त पण आहेत. तर त्याचं तुम्ही बघू शकता. आम्ही एक सूचना केलेली आहे स्टँडर्ड कंपनी, कारण की हे सोलरचं आपल्याला 20-25 वर्ष चालणार आहे, काही 2-4 वर्षाचा हा विषय नाहीये. तर ह्या स्टँडर्ड कंपनीचं घ्या अशी आमचा आग्रह त्या ठिकाणी असणार आहे. पण सोलर बसवल्यानंतर तुम्हाला वेगळं फार काही करायची गरज नाहीये. 2000चं एक सहज उदाहरण देतो. 2000चा बल्ब कूलर जर असेल तर आपल्याला ॲव्हरेज इलेक्ट्रिसिटी 1200 युनिट पडत असतात त्या ठिकाणी. मंथली बिल आपल्याला महिन्याचं बिल येतं 14,400 रुपये. त्याचबरोबर साधारण आपण त्याचा हा खर्च आहे, पण साधारण या आपल्याला जर बसवायचं असेल तर जीएसटी वगैरे धरून 4,34,000 रुपयेचा 2000च्या याला आपल्याला सोलर आपल्याला खर्च येईल. मात्र त्यातून ज्या लाईट बिल आपली वाचणार आहे, तुमचं महिन्याचं समजा 14,000 लाईट बिल येत असेल तर यातून 14,000चीच वीज निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे तुम्ही थोडक्यात सांगायचं तर तुम्ही लाईट बिलचं जेवढं लाईट बिल भरता ना तेवढंच तुम्हाला सोलर जरी उद्या तुम्ही कर्ज घेऊन जरी घेतलं तरी तेवढाच हप्ता तुमचा जाणार आहे, किंबहुना थोडा कमी जाणार आहे, त्यातही पैसे वाचणार आहे. आणि हे पुढच्या 2-4 वर्षात 3 ते 4 वर्षात सोलर नील होऊन जातं आणि खूप मोठी बचत त्या ठिकाणी होत असते. आणि आम्हाला याचा अनुभव आलेला आहे. अनेक संस्थांनी इथं असतील, बरेच सचिव आहेत, त्यांची आम्ही सगळी आकडेवारी मागवली होती आणि त्या आकडेवारीने दिसतंय की सोलर जिथं जिथं बसलाय त्यांचा खर्च कमी झालेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्याला कर्ज प्रकरण त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. ते म्हणले तुमच्या ज्या संस्थांना कर्ज पाहिजे असेल ते आम्ही सहज आपल्याला उपलब्ध करून देऊ. कोलॅटरल सिक्युरिटी घेतील तर त्याला व्याज दर कमी राहील. ज्यांनी सिक्युरिटी द्यायची नाही त्याला कुठलंही म्हणजे मॉर्गेज द्यायचं नाही किंवा तारण आपल्याला काही द्यायची पण गरज नाही. थोडा 0.5% व्याज दर जास्त असेल त्याला, मात्र कुठलेही तारण न देता आपल्याला ते कर्ज मिळू शकतं. तुमच्याकडे इमारती असतील, संस्था असतील तर तुम्ही ते सोलर टॉवरमध्ये बसवायचं आहे तर अशा पद्धतीने ते एक आमचं सूचना आपली असेल. तुम्ही नंतर पत्रव्यवहार करू शकता, सांगत येऊ शकता त्या संदर्भात. दुसरं, उत्पन्न संस्थांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर तालुक्यात काही अशा संस्था आहेत ज्यांनी ॲक्वा प्लांट बसवलेत. त्या संस्थांवरती ॲक्वा प्लांट, त्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, त्यांनी ते साधारणतः ॲक्वा प्लांटची किंमत त्या ठिकाणी 2.5 लाखाच्या आसपास तो ॲक्वा प्लांटचा त्या ठिकाणी असतो आणि त्याची ताशी लिटर क्षमता असते 1000 लिटर. आणि ते पाणी दूध उत्पादकांना ते आल्यानंतर दूध डेअरीत घालतात आणि जाताना ते किटलीत पाणी भरून घेऊन जातात. 50 पैसे लिटर त्या पाणी त्याची किंमत असते, 50 पैसे लिटरने ते विकतात. आणि जर आपण असं केलं तर महिन्याला त्यांचं 30,000 रुपयाचं पाणी विकलं जातं. मासिक पाणी उन्हाळ्यामध्ये ते 80,000 पर्यंत जातं. सगळं खर्च जर गेला 30-40,000 खर्च जाऊन तुमचं बऱ्याच संस्थांना काही लाखामध्ये फायदा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मला एका संस्थेने तर सांगितलं की ॲक्वाचं आम्ही पाणी बसवल्यापासून आमची त्याची एवढी विक्री झाली की आमचं 30 पैसे रिमेट तर फक्त पाण्यावरच काढले आम्ही. म्हणजे दुधाचं तर वेगळंच उत्पन्न, पण पाण्याच्या उत्पन्नावर 30 पैसे रिमेट आम्ही वाढून दिलं म्हणे यावर्षी. तर ह्याचा विचार आपल्याला करायची गरज आहे. 2.5 लाख रुपये किंमत आहे. ते आपण जर बसवलं जिथं पाणी उपलब्ध आहे, स्वतःचा बोर आहे किंवा कुठून बोरनी घेता येतं पाणी, पण ते फिल्टर बसवलं तर त्यातून आपल्याला उत्पन्न त्या ठिकाणी मिळू शकतं. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व गोष्टी करणं अपेक्षित आहे. मुद्दे खूप आहेत पण आता फार वेळ घेणार नाही. मात्र आणखी एक शेवटचं फक्त सांगेल की हे सर्व करत असताना, डेअऱ्या मजबूत करत असताना, संघाला आपण मजबूत करत असताना आपलं जे बाय प्रोडक्ट आहे, जे उत्पादन आहे त्याचा आपण वापर आपण जास्तीत जास्त केला पाहिजे. आपण संघाचे उत्पादक, दूध उत्पादक, आपण संघाला दूध घालतो आणि दुधाचे बाय प्रोडक्ट आपण दुसऱ्याचेच पेढे घेतो, दुसऱ्याचंच तूप घेतो, दुसऱ्याचंच काय असेल ते दुसरं घेतो. तर हे पण ह्याचा पण बारीक विचार केला पाहिजे. अरे आपण संघाला दूध घालतो, आपलं दूध आहे, आपल्या शुद्ध दुधापासून, अतिशय निर्मळ दुधापासून हे पदार्थ बनलेले आहे. 1 नंबर क्वालिटी. राज्यात कुठं जा आपल्या प्रॉडक्टचं नावच निघतं, आपल्यासारखी क्वालिटी नाही तुम्हाला सांगतो.
आणि महाराष्ट्रभर आपण भरपूर विकतो, संगमनेर तालुक्यात विकलं जातं असं नाहीये, पण हे वाढू शकतं जर आपण फक्त काळजी घ्यायची की आपण आपलंच ब्रँड वापरला पाहिजे. एवढी जरी आपण काळजी घेतली, कुणाचं घरात लग्न असतं, मुलीचं लग्न असतं, मुलाचं, त्या लग्नाला आपण आपलंच पनीर वापरा, आपलंच खवा वापरा, आपलंच हे सगळ्या गोष्टी वापरा, याच्यातून आपली विक्री वाढू शकते. पनीर हे आपलं प्युअर पनीर आहे. आज बाजारात सगळ्या डुप्लिकेट पनीरचं सगळीकडे झालेलं आहे. आपण हॉटेलमध्ये जातो, काही गॅरंटी नाही तुम्हाला सांगतो त्या हॉटेलमध्ये कुठलं पनीर मिळतं. ज्या हॉटेलमध्ये सरळ म्हणायचं राजनचं पनीरची भाजी आहे का, तर देऊ, नाही तर देऊ नको. तर अशा पद्धतीने हा बारीक बारीक विचार केला तर आपले पदार्थाची विक्री वाढेल. आम्ही स्मार्ट कार्ड आपल्याला दिलेलं आहे. जे आपले उत्पादक आहे, आपले डेअरी चालक आहे, त्यांना डिस्काउंटवर बाकीच्यांपेक्षा, ग्राहकांपेक्षा स्वस्त दरामध्ये आपण त्या ठिकाणी देतो आपल्या सभासदांसाठी. त्या कार्डचा वापर करून त्याची खरेदी करा आणि आपली त्यामध्ये विक्री वाढण्यासाठी आपल्याला सर्वांना मदत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. मी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्व हे अतिशय महत्वाचे घटक आहेत. चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव लोक, आपण काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो. मला वाटतं एक 7-8 वर्षापूर्वी आपण सर्व चेअरमन लोकांना आम्ही NDDBच्या ट्रेनिंगसाठी आनंदला पाठवलं होतं. ह्याही वर्षी आमचा विचार आता आम्ही करतोय की बॅच करून आपण सगळे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, त्यांना आपण ट्रेनिंगला आनंदला 2-3 दिवसाचं पाठवतोय. 2-3 दिवस जायचं, 2-3 दिवस येताना फिरून यायचं, असं ते एकत्रित असतं. मागच्या वेळेस तसं केलं होतं. मागच्या वेळेस सपत्नीक केलं होतं, त्या महिलांसहित पाठवलं होतं सपत्नीक. तर त्यानंतर काही जण येऊन म्हणले आम्हाला एकटं जाऊ द्या, सपत्नीक वगैरे नका ते यायचं, असे पण म्हणणार आहे. नंतर आम्हाला फीडबॅक आला. त्याच्यामुळे आता यावेळेस तुमच्या सूचना मागून घेऊ, काय करायचंय तुम्ही ठरवा, एकटं जायचंय का घेऊन जायचं बरोबर, आणि मग आपण विषय दुधाचा असेल तर सपत्नीक जाऊ द्या. दुसरा काही असेल विषय तर मात्र मग दुसरा काही विषय आता नाही. तर ते अभ्यास दौराच येतो आणि ट्रेनिंग आहे. तर अशा पद्धतीने ते एक आपण करणार आहे. आमचे सचिव लोक रात्रंदिवस ते डेअरीवर काम करत असतात, अनेक अडचणींना तोंड देत असतात. त्यांच्यासाठी काय करता येते का, आमचा प्रयत्न चाललेला आहे. संस्था मजबूत करण्यासाठी काय करता येईल, आपल्याला कमिशनवर काय आणखी काय करता येईल का, चिलिंग चार्जेसचं काही करता येईल का, ते सगळं आपण विचार त्यामध्ये करतोय. आणि पुढच्या काळात तुम्हाला त्यावरती निर्णय झालेले आपल्याला खऱ्या अर्थाने दिसतील. ही फार आता वेळ न घेता आपण सर्व पुन्हा एकदा सहकारावरती, आपण सगळं सहकार्याची मंडळी आहे. सहकार वाढला पाहिजे, सहकार टिकला पाहिजे, सहकार मोठा झाला पाहिजे, सहकारी संस्था वाढल्या पाहिजे, सहकारी संस्था मोठ्या झाल्या पाहिजे. ही सगळ्यांची आपली जबाबदारी असणार. हे आता दुसरं कुणी करायला नाही, आपणच सहकारात राहिलेले आता थोडेफार लोक, ते आपल्यालाच करावं लागणार आहे. कुणी करायला दुसरं येणार नाही. सरकारला इंटरेस्ट नाही सहकाराचा, बाकीच्या कुणालाच इंटरेस्ट नाही. हे आपल्यालाच टिकवावं लागणार आहे. आणि म्हणून आज प्रत्येकाने ही आपली स्वतःची जबाबदारी समजून ह्या कामामध्ये लागायचं आहे. एवढं या ठिकाणी मी विनंती आपल्याला करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मनापासून आपले सर्वांचे आभार या ठिकाणी मानतो. खरं तर ही मीटिंग आपल्याला दिवाळीच्या काळातच घ्यायची होती, तर दिवाळीत आपली सर्वांची गडबड असते, सगळ्या आपल्याला माहिती आहे. आपल्याला सर्वात जास्त काम दिवाळीची गडबड सगळं असतं, म्हणून थोडं दिवाळी झाल्यावर हा निवांत आपण कार्यक्रम खरं तर घेतला. आज एक चांगला सुंदर कार्यक्रम हा दूध संघाने घेतलेला आहे. आणि यामध्ये कल्पना आहे की दीपावलीचा सण आणि त्या निमित्ताने एकत्र येणं ही खरी मूळ कल्पना होती की त्यानिमित्त एकत्र यावं, आनंद साजरा करावा. परंतु दीपावलीच्या कालखंडामध्ये आपली काय धावपळ असते, काय हाल असतात हे वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे. दीपावली असतील पण जो करता माणूस आहे त्याचं कठीण असतं, पळापळी हे सगळं खर्चाचा कार्यक्रम. आणि म्हणून सगळं दीपावलीचं आवरल्यानंतर लागोलाग आपण आजची ही एक सुंदर कार्यक्रम आपण घेतलेला आहे. कल्पना अशी की आपण सगळ्यांनी एकत्र यावं, बसावं, एक आनंद साजरा करावा. आनंद साजरा करत असताना आपण जे आहोत, जी सहकारी संस्था आहे आपली, सहकारी संघ आहे, हे आणखी चांगल्या पद्धतीने पुढे कसे नेता येईल याचा विचार करावा. आणि म्हणून सहकाराकडून समृद्धी हा विषय घेऊन रणजित देशमुख आणि त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपण खरं आहे की आपण दुधाचा धंदा हा इतका महत्वाचा झाला, इतकं महत्वाचं की आज अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठा वाटा त्याचा आहे. आणि जी काही समृद्धी आपल्या तालुक्यामध्ये आली त्यामध्ये दुधाच्या व्यवसायाचं खूप मोठं असं योगदान आहे. किरसूर भाऊसाहेबांनी दहानी त्यावेळेस सुरू केलं. त्यावेळेस मणिभाई देसाई, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, आप्पासाहेब पवार,
हे मोठे कार्यक्रम, खूप कार्यक्रम ते स्वतः येत असायचे, मार्गदर्शन करत होते. आणि त्याच्यातून आपण कोणत्या तालुक्यापेक्षा ज्यादा 9 लाख काय की नाही कदाचित कमी असू शकतं. आपण 9 लाख म्हणतो कमी दुधा असं 7 पर्यंत असेल असं माझं मत आहे. पण 9 लाख आहे ते, 9 लाख म्हणजे चांगला शब्द चांगला आहे. परंतु 7 लाख असेल, 3.5-4 लाख आपल्याकडे येतं, बाकीचे काही आपल्या मित्रांकडे जाते अशा अवस्था आहे. परंतु दुधानं बदल केला हे नाकारता येत नाही. अर्थव्यवस्थेत मोठा बदल केला हे नाकारता येत नाही. कष्ट खूप आहे, मेहनत खूप आहे, पण जीवनामध्ये आनंद, कुटुंबामध्ये आनंद जो निर्माण झाला, सुखी झाले सगळे, याच्यामध्ये दूध व्यवसायाचा खूप मोठा वाटा आहे. यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की याच्यामध्ये संकरित गाय हिचं सुद्धा मोठं योगदान आहे. संकरित गायीचं तुम्हाला सांगतो, आपल्या ज्या देशी गायी आहेत त्यांच्या काही मर्यादा होत्या, पर्याय नव्हता, म्हणून शेवटी संकरित गाय आणली गेली, तिचं सिमेंट आणलं गेलं, ते भरवलं गेलं. त्या कालखंडामध्ये सरकारने सुद्धा खूप मोठा सहभाग काय घेतला. तुम्ही दवाखाने सरकारचे होते, दूध गोळा करायचं काम सरकार करायचं, त्यांचेच प्लॅन होते. परंतु नंतर सहकारानं त्या विषय हातात घेतला. आज सहकारी चळवळीमध्ये मोठा वाटा हा दुधाच्या व्यवसायामध्ये आहे. संकरित गायीच्या बाबतीत मी सांगेल की इथे रणजित देशमुख म्हटले की माझं आता मोबाईलमध्ये, निवड मोबाईलमध्ये नाही, माझं लेटर पॅड जे त्याच्यावरच आता संकरित गाय आहे आणि दोन्ही बाजूला असं ओंबे आहेत तुम्ही जर पाहिलं तर. आणि जय हिंद लिहिलंय. हे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे ज्यावेळेस मंत्री नव्हते त्यावेळेस त्यांनी स्वतः एका याच्याकडून तयार करून घेतलेलं आहे ते, आणि सिम्बॉल आणि तो शेवटपर्यंत वापरला. त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या संस्थेची परवानगी घेऊन तो सिम्बॉल आता मी वापरतोय. आणि त्यांनी खूप आनंदाने दिलं. ते म्हणले त्यांचा सिम्बॉल योग्य माणूस सगळं जातो याचा आनंद आहे आम्हाला. म्हणून ती संकरित गाय, या संकरित गाय शेवटी काही असलं तरी आज दुधाचं उत्पादनामध्ये आपण पुढे गेलो, याला संकरित गाय कारणीभूत हे नाकारता येणार नाही. आता त्या बाकीच्या विषयात मी जात नाही, परंतु आता हा व्यवसाय आपल्याला आणखी चांगला कसा करता येईल, आपल्याला आणखी चांगलं उत्पन्न कसं मिळेल, त्याच्यावर 2-3 गोष्टी मी कायम बोलत असतो. पण एक गोष्ट सांगेल की आज जे काही आहे त्यामध्ये सहकारी संस्था आहे, सहकारी दूध संघ आहे, म्हणून तुमचं चांगलं हे पहिले लक्षात ठेवा बरं का. जर सहकारी संघ नाही अशी कल्पना करा, सहकारी संघ नाही तिथं काय अवस्था आहे ते पहा. तिथं दुधाचे भाव तुम्ही तपासायला हरकत नाही. काही वेगळं वाटलं तुम्हाला तर मला येऊन सांगायला हरकत नाही. तिथे दुधाचे भाव काय चालतात हे पहा, ते दुधाची क्वालिटी काय असते ते पहा, तिथं नेमके रिबीट नंतर काय देतात हे तपासा. काही तालुके आहेत तिथे संघच राहिले नाही, होते ते मोडून खाल्ले किंवा चालवले, मोडून काढले. आता तिथं काय अवस्था हे तपासायला काय हरकत तुम्हाला. मग कळल महत्व काय आपलं. काय होतं, बऱ्याच वेळा सतत सावलीत राहिलं ना तो कळतच नाही सावलीचं महत्व काय. उन्हात जाऊन आलं तर म्हणतात कसं थंड वाटतं वाहता, अरे थंड वाटतं कारण उन्हात गेला होता म्हणून. आता रोजच चांगलं म्हणलं काय वाटायचंय. जेव्हा ही सहकारी संस्था या संघामुळं एक धाक हा असा असतो, अरे संघ काय करतोय, नेमकं संघ काय देतोय. यांनी 40,000 लिटर बाहेरून गोळा करायचं स्वस्तात 3-4 रुपयानं कमी, आणि इथं मात्र आपल्या बरोबर भाव द्यायचे. तिकडचे दुधाची क्वालिटी काही खराब क्वालिटी ह्या सुद्धा आहेत. आता भाव देत नाही म्हणले ते क्वालिटी तशीच आहे. त्याच्यातून सगळं एकंदर असं आहे की आपण असा प्रयत्न केला पाहिजे की आपण सहकार हा आपला स्थायी भाव आहे, जीवनाचा मार्ग आहे आणि तो टिकला पाहिजे. आज प्रश्न विचारू शकतो आपण की काय आमचं दुधाचं का असं झालं, का नसलं, का कमी प्रत येतं, हे विचारता येतं. खाजगीमध्ये माहितीये ज्या थंड दिल्यात काहींना विचारायला गेल्यावर सुधाकर हसून राहिला झाले की या थंड विचारायला गेलं तर या थंडी बसू शकते. काय काय करत नाही ना, जबाबदार नाही ना. म्हणजे काय इथं जबाबदार असतो. सहकाराचं महत्व हे की तुम्ही विचारू शकता. जो काही नफा होतो तो तुमचा असतो, खाजगीमध्ये तो त्याचा असतो. तो नफाच करायला नसलेला असतो, तो धंदा आहे त्याचा. त्यांचा जो धंदा आहे, आपलं हे व्रत आहे, हा फरक याच्यामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांचा तो व्यवसाय म्हणून करतात ते, त्याला पैसा कसा मिळवायचा, नफा कसा मिळवायचा हे उद्दिष्ट असतं. आपण करतो ते व्रत असतं, एखादं व्रत करावं तसं करत असतो. आणि म्हणून आपण सहकार्याला जपण्याचं काम
हे केलं पाहिजे, हे सुद्धा आजच्या सूत्राच्या आज एकत्र आल्यानंतर लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टीवर आपण आणखी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. काही बदल, खूप चांगले बदल झाले. एक खरं आहे की इन्सिमेशनची व्यवस्था जी आहे गाय लावण्याच्या, प्रत्येक चेअरमन होत गेला, नवं करीत गेला. मी दूध सोसायटीचा चेअरमन होतो, म्हणजे आमदार झालो तरी दूध सोसायटीवाल्याला सोडायला तयार होते. चेअरमन मला दाबून करीत होते. आमदार झाल्यावर मी दूध संघाचा आमदार होतो, दूध संघाचं चेअरमन केलं तरी जोरदारच्या सोसायटीचं चेअरमन होतो. त्यावेळी सोसायटी कशी चालती, किती अडचणी असतात, जे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. रोजचं सकाळ संध्याकाळ कार्यक्रम आहे. कुणी किती पुढे लोटली, काय झालं, कसं घातलं दूध, काय केलं, सगळे उद्योग रोज चाललेले असतं. कठीण असतं ते, परंतु एकदा शिस्त लावली आणि त्या शिस्तीप्रमाणे चाललं, नियम ठरवून दिले, नियमानं चाललं तर बरोबर चालतं. पण त्याच्याकरता काही काय कडक व्हावं लागतं, काहीला शिक्षा करावं लागते. तुम्ही सगळ्यांना सांभाळायला लागले तर जमत नसतं. जो चुकीचं वाजेल त्याला म्हटलं पाहिजे, बाबा नाही चालणार, असंही नाही जमायचं, असं म्हटलं पाहिजे. आणि एक शिस्त लावून घेऊन ती चालवलं पाहिजे, गुणवत्ता टिकवलीच पाहिजे. हे सगळे. आणि हे करत असताना मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट मी कायम तुम्हाला सांगतो की आता गायांची संख्या कमी करा, दूध मात्र जास्त असलं पाहिजे. म्हणजे गाईनच दिलं पाहिजे बरं का, म्हणजे असं नाही. जर ती गाय ज्यादा गुणवत्तेची होऊ शकते, ती 40 लिटर दूध जर देऊ शकते, 50 लिटर दूध देऊ शकते, अशा गाय बरं का, तर आपण आपलं 10-12वर 10-15 का थांबायचं, असा विचार करा. कुक्कुटपालन जर आता एअर कंडिशन होत असेल तर गोठे एअर कंडिशन करता येतं का, असं सुद्धा पाहायला हरकत नाही. मुक्त गोठ्यात खूप चांगली संकल्पना खरं आहे की जसं मी गाय भरवण्याच्या बाबतीत सांगितलं की गाय भरवण्याच्या याच्यामध्ये त्या काळात आम्ही पुढाकार घेतला. पण नंतर एक चांगलं केलं, रणजित आल्यानंतर मुक्त गोठा हा एक विषय खूप चांगला आला. मुक्त गोठा विषय खूप चांगला आला. आणि दुसरा आला ते म्हणजे तुमचं सायलेज मुरघास. हे तर क्रांतिकारक 2 गोष्टी झाल्या, खरं सांगतो क्रांतिकारक आहे. आणि म्हणून मी सांगितलं का मुक्त गोठ्याच्या बाबतीत काही नियम हे काही करता आले तर करावा, व्यवस्थितपणा कसा आणता तो आणावा, त्याच्यातून कष्ट कमी झाले. दुसरं आहे की मुरघास, जिकडं तिकडं मुरघास आहे. आणि मुरघास करून घेण्याचे बी आता काहींच्या टोळ्या तयार झाल्या, खूप चांगल्या टोळ्या आहेत. 1000-1500 रुपये रोज मिळतो, पण 5 पासून काम चालू करतात. मला एकदम आवडते, पैसे मिळतात, 1000-1500. अरे पण म्हणलं कधी येतं ते, म्हणजे 5 पासून 7 पर्यंत काम करता, पडले 1000-1500. तुमचं काय जातं, तुमचा मुरघास होतो ना म्हटलं, बरोबर आहे ना. पण मुरघासानं खूप केलं. पण मी ते चेअरमॅनला सांगितलं की तुम्ही मुरघास आहे ना, हा खरंच क्वालिटीचा झाला का तपासून पहा, आणखी गुणवत्ता कशी वाढवते असं पहा. पूर्वी मुरघास मी जे केला होता तो 82 साली मी मुरघास केला होता पहिला, अशी टाकी करून केला होता, हाऊस करून. त्यावेळेस मॉलेसिस सुद्धा परवानगीनं विकत घेता यायचं लिटरवर. त्यामध्ये लिहून मी मुरघासवर टाकल्यामुळं आणखी ते चांगलं, मॉलेसिस मध्ये काय असतं माहिती आहे ना, त्यामध्ये चांगलं जमलं होतं ते. आता ते मॉलेसिसच्या अडचणी आहेत, परंतु तपासावा. तसं जर मॉलेसिसमुळे जर वाढत असेल त्याची गुणवत्ता तर त्याची घेता येतं का काय, त्याच्या परवानग्याचं काय, कारण त्या एक्साईज डिपार्टमेंटशी संबंधित आहे. त्यामुळे तो विषय सुद्धा असा करला. पण मुरघास हा अत्यंत चांगला आहे, पण गुणवत्ता त्याची कशी. माझा मुरघास हा 100% चांगला. माझा मुरघास ह्यावेळेस जमला नाही, हा 70% शेवटी काय तुम्ही म्हणाल 100%, तर शेवटी त्या गाईला खायचंय, त्याच्यातून दूध तयार होणार आहे, तिची तब्येत जपली जाणार आहे. पण किती चांगला झाला याचं काहीतरी नॉर्म आता लावले पाहिजे, तपासलं पाहिजे, जे दोष असतील ते दूर केले पाहिजे. ओपन गोठा चांगला केला पाहिजे. खूप चांगली गोष्ट झाली की आता मशीन सगळी, आता मी विचारतो अरे किती काय भैया आणले काय तिकडचे, काही म्हणतात नाही आता भैया नाही, ते मशीन असतं आमचं, आम्ही करून घेतो, चालतं जमतं. आता ते मशीन आहे आणि मशीनला खूप मदत झाली, हे खरं आहे. पण इथं स्वतः कार्यकारी संचालकांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की मशीन आपण, आणि चेअरमननी सांगितली की मशीन आपण रोज धुतलं पाहिजे. तेव्हा याच्यात जर रोज धुतलं नाही तर ते असं किटाड जमत चालत, सगळाच शब्द आहे किटाड, तुम्हाला सांगतो ते आतून जमत चालतं. तुमच्या हार्टच्या म्हणतो ना त्यानं व्हेन खराब होतात. म्हणजे काय होतं, चरबी अशी गुतत चालली तर झालं ते, मग त्याला ते स्टेन टाका, अमुक करा, ओपन हार्ट करा, हे करावं लागतं. की चिकटपणा हा त्याचं महत्वाचं असतं. त्याच्यातून असे झाले तर ते परत तुम्ही 8-10 दिवस म्हणजे ते खराबच करीत चालतं, क्वालिटी गुणवत्ता जाती.
म्हणून मशीन रोजच्या रोज धुतलंच पाहिजे. या नियमाचा भाग आहे, सवय लावून घेतली पाहिजे, त्याला काही इलाज नाही. पण निवळ मशीन नाही, सडत होतात तरी हे पहा, सडत नसेल मशीन धुतलं, बरोबर आहे का नाही? तेव्हा तुम्ही सगळेजण या धंद्यातलं पुढारपण, गावचं पुढारपण करणारी माणसं इथं आली, लक्षात ठेवा. तुमच्या पुरतं सांगत नाहीये, तुम्हाला तुमच्या घरी तर कराच पहिला बदल, नाही तर चेअरमनला जोरात सांगतो स्वतः धुतो का असं होईल. त्यापेक्षा तुम्ही तर स्वतः हे करा, परत इतरांना सुद्धा ती सवय लावा. तेव्हा स्वच्छ दूध ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. गुणवत्तेचं दूध ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती जपायचं आहे आपल्याला. आपलं नाव असलं पाहिजे, त्या गुणवत्तेचं दूध, संगमनेरचं दूध, राजहंस दूध म्हणजे गुणवत्तेचं, काळजीच करायचं कारण नाही. हे केलंच पाहिजे, शंकाच बाळगू नका. दुसरी एक गोष्ट आहे, मी थोडक्यातच संपवतो. एक दुसरी गोष्ट आहे की आता काय झालं, एक आणखी बदल झाला आमच्या नंतर, तो बदल झाला माझ्या नंतर. तो म्हणजे आता तुमचे बल्ब कूलर आले, बल्ब कूलरचा फायदा झाला. अरे नाही तर खरं सांगतो, मी 5:30 दूध घालावं लागायचं, कारण जुने जे त्यांना माहिती आहे, 3-3:30 उठायचं, 5:30 नेऊन दूध घालायला लागायचं. 6 पहिली गाडी यायची, 6-6:30 गाडी येत, बरोबर आहे. आता तुमचं जर एवढा थोडं मदत झाली असतो मला, तर आता मग 2दा घालायला काय हरकत आहे? हे कुठून सुरू काढलं तर संध्याकाळी एकदाच घालू. तुम्ही काहीतरी याच्यात कडक तुम्हाला वागावं लागेल, बरं, कडक वागावं लागेल. तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये काही झालं तरी दूध 2दा घातलंच पाहिजे. त्याची गुणवत्ता टिकत नाही, आंबूस होतं, त्याचे परिणाम, त्याचे आता ते जास्त डिटेलमध्ये जात नाही, पण ते काही चांगलं नाही एवढं तुम्हाला सांगतो. ते दिवसभर राहणं म्हणजे खराब होणं, पण खराब दूध ते पाठवायचं नाही आपल्याला. काही झालं 2दा दूध पाहिजे. तुम्ही ते तिथं खाली सक्ती करा, आग्रह करा, समजून सांगा. तुम्ही एकदा बोलवा त्याला, जे काहीतरी एकदा जनरल मिटिंगच्या सारखा नाही, जनरल मिटिंग बाकी विषय असतो, या विषयात एवढेच विषय घ्या, काच धुवा, तुमचे मशीन धुवा, स्वच्छता पाळा, दूध 2 वेळेस आणा. हे सगळं सांगण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे, या मताचं आहे. आग्रहानं करून घ्या. तेव्हा संगमनेरचं दूध गुणवत्तेचं असा जो आहे, आपण ते जर वातावरण आणखी चांगल्या पद्धतीने पुढे गेलं तर अनेक गोष्टी चांगल्या करणं पुढे शक्य आहे, हे तुम्हाला सांगतो. परत सांगतो, जनरल मिटिंगला सांगितलं होतं तर 120 रुपयांना 1 लिटरची बाटली मुंबईला जाती, माणसाचा हात लागत नाही असं दूध असं. बाटली भरली जाती, बाटली नेऊन दारात ठेवतात, 120 रुपये लिटर. पण काय लोकांना विश्वास काय आहे, हे शुद्ध आहे, लहान मुलाच्या मुखात जात असतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण त्या गुणवत्तेकडे गेलो तर आपल्याला काही गोष्टी आणखी चांगल्या करता येतील असं मला वाटतं. खूप चांगल्या उपपदार्थाचा विषय सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. तुम्हाला पाकिटे मिळणार आहेत, पण सगळेच नाही असं सांगायला पाहिजे. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा.